नवीन नवीन स्वयंपाक शिकताना एकदा व्हेजिटेबल पुलाव मास्टर केला की बाकीच्या राईसच्या डिशेस बनवायला अगदी सोपं जातं. तर आज आपण अचूक प्रमाणात बघूया मस्त फ्लेवरफुल व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. व्हेजिटेबल पुलावसाठी लागणारे साहित्य आहे 1/4 कप चॉप केलेला फ्लावर, ह्याचे आपण तुरे काढून घेतलेले आहेत. 8 ते 10 फ्रेंच बीन्स चॉप करून, 1/4 कप चॉप केलेला गाजर, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 छोटी ढोबू मिरची चॉप करून, अर्धा कप हिरवे वाटाणे, गार्निशिंगसाठी काजू, 1 टोमॅटो चॉप करून, गार्निशिंगसाठी कांदा. इथं आम्ही सुकवून ठेवलेला कांदा आहे, तोच तळून वापरणार आहे. 2 कांदे चॉप करून उभे स्लाइसेस केलेत आपण. 2 कप बासमती राईस स्वच्छ धुवून आपण पाण्यात भिजवून ठेवलेला आहे 10 मिनिटं. 2 दालचिनी, 5 लवंगा, 4 तमालपत्रे, अर्धा टीस्पून जिरे, 8 ते 10 काळे मिरे, 4 हिरवे वेलदोडे. आता आपण हंडीमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की आता आपण पहिल्यांदा जिरे टाकूया आणि आपल्या उरलेले खडे मसाले टाकूया. छानपैकी हे मसाले परतून घेऊया. परतताना खूप सुंदर सुवास सुटलेला आहे, तसा सुटला पाहिजे. छान परतून झाले. आता आपण ह्यात कांदे टाकूया, चॉप केलेले कांदे टाकूया आणि हे कांदे गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचे आहेत. हंडीत किंवा कढईत पुलाव करताना 2-3 गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या ना, तर आपला परफेक्ट पुलाव होतोच. कांदे लवकर शिजण्यासाठी आपण इथं थोडंसं मीठ टाकतो. पुलाव करताना किंवा भाताचा कुठलाही प्रकार करताना तांदूळ आधी स्वच्छ धुवून आपण एक 10 ते 15 मिनिटं जर भिजत ठेवला ना, तो पटकन शिजतो आणि अतिशय छान होतो. मस्तपैकी परतून झालेला आहे आपला कांदा, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आता आपण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ही आलं लसूण पेस्ट या कांद्यासोबत परतून घेऊया. सगळा कच्चेपणा निघाला पाहिजे आलं लसूण पेस्टचा, तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायची आहे. सारखी परतत राहायची आणि कांद्यात टाकली त्याच्यामुळे जास्त ती खाली लागणार नाही. छान आपली आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून झालेला आहे. यात आता आपण आपल्या चॉप केलेल्या भाज्या टाकून घेऊया. हे सगळ्या भाज्या टाकून आपण मस्तपैकी परतून घ्यायच्या या भाज्या. छान परतून झाल्यात आपल्या ह्या भाज्या. ह्या भाज्या परतून झाल्यावर आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो आधी टाकायचा नाही, पण तो पटकन गळतो आणि कधी कधी तो खालीही लागतो भांड्याला, म्हणून पहिले बाकीच्या भाज्या टाकून परतून घ्यायच्या आणि शेवटी टोमॅटो टाकायचा आणि सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आता यावर आपण जो भिजून निथळत ठेवलेला आपला बासमती राईस आहे तो टाकूया आणि बासमती राईस, हे मसाले आणि भाज्या हे सगळं हलक्या हाताने परतून घ्यायचं. आपला तांदूळ तुटला नाही पाहिजे. आणि भात किंवा पुलाव हा नेहमी गरम पाण्यात शिजवायचा, म्हणजे तो अगदी झटपट 10 मिनिटात शिजतो, फार वेळ लागत नाही. छान व्यवस्थित सगळं आपण परतून घेतले. आता ह्यात आपण 4 वाट्या गरम केलेलं पाणी टाकूया. जेव्हा आपण भाज्या परतायला लागतो तेव्हाच आपण दुसऱ्या गॅसवरती 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवून द्यायचं. पाणी टाकून थोडंसं परतायचा तांदूळ आणि मीठ 2दा टाकायचं. एकदा भाज्यांमध्ये, म्हणजे त्या पटकन थोड्या शिजतात, आणि एकदा पाणी टाकून झाल्यावर वरून, म्हणजे पूर्ण पुलावसाठी व्यवस्थित मीठ लागतं. आता यावर झाकण ठेवून साधारण 8 ते 10 मिनिटं आपण हा पुलाव शिजून घेऊया. आपल्याला हवा असेल तर मध्ये एकदा तुम्ही झाकण काढून चेक करू शकता आणि थोडंसं हलवून घेऊ शकता पुलाव. पण बरोबर 8 ते 10 मिनिटात ह्या मापात परफेक्टली शिजतो आपला पुलाव. आपण झाकण काढून बघतोय, मस्त शिजलेला आहे, मोकळा छान भात झालेला आहे आपला. इतका झटपट व्हेजिटेबल पुलाव आपला एका हंडीमध्ये रेडी आहे सर्व करण्यासाठी. ह्याला मस्तपैकी वरनं तळलेला कांदा आणि तळलेल्या काजूने गार्निशिंग करून झटपट सर्व केलं आणि भरपूर भाज्याही पोटात जातात.
ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा कशी झाली आहे ती. अशाच रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.